आहे ना, त्या प्रेमाचं मात्र खरं काय अजून कौतुक केलं पाहिजे. नाव जगन्नाथ आहे, जगात प्रेम करायला नव्हतं आहे. सध्या जगात खूप प्रेम करत त्याच्यावर प्रेम करत असतात माणसं. आणि आम्ही इतके संख्येने झालेलो आहोत आता की आम्हाला आमच्या पलीकडे काही दिसतच नाहीये. आणि नेमकं आम्ही करतो राजकारणात वेगळ्या पक्षाची माणसं एका व्यासपीठावर राहतात ते चांगली, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. खरं तर पूर्वी असं आता वय झालं, वैचारिक मतभेद असणं वेगळं आणि वैचारिक वय असणं वेगळं, वय नाही तर ते होता कामा नये. म्हणून वेगळे तर तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्हाला आजही तुम्ही काय काही नवीन संकल्पना राबवत असतात. खरं तर तुमची जाहिरात आपल्यासाठी केली पाहिजे सगळ्यांची पहिली. कारण आम्हाला कोणतीशी दाखवते असं म्हणतो आपण, चित्राचा वापर करा तुम्ही चांगला आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना या निमित्तानं सर्वांच्या तिने करतं मनापासून शुभेच्छा देताना अलीकडे उत्साह पाहायला मिळत नाही. आणि खरंच असं वाटत होतं की खूप कोटे होत चाललोत का, संकुचित होत चाललोत का, आम्ही लहान होत चाललोत का. मी कधी कधी छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो. मला तुम्हाला पटेल मला माहिती नाही, आम्ही अलीकडे सगळ्या विभागामध्ये बोर्ड लावतो. माझं गिरगाव, माझा बायकाळा, माझी शिवणी, माझा वडाळा, माझा महाराष्ट्र कुठे आहे, माझी मुंबई कुठे आहे. म्हणून त्या अमरसिंहानं माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काही म्हणायला लागते ती महिना मुंबई. या एका गोष्टीतनं लहान होतो आपण. मी, माझं कुटुंब, माझी इमारत, माझी सोसायटी, माझा मतदारसंघ, माझा महाराष्ट्र, माझी मुंबई, माझा देश. आणि असा उदात्त विचार घेऊन असणारी आमची पिढी आणि आमच्या पूर्वीची प्रचंड पिढी म्हणजे त्याचा देशामध्ये सगळ्यांना भूगोल आहे, आम्हाला इतिहास पण आहे. या महाराष्ट्रानं खूप काही क्रांतिकारक विचारवंत दिले, ज्ञानवंत दिले, प्रज्ञावंत दिले, शूर दिले, वीर दिले, संत दिले, भक्त दिले. आता कोण दिसतं काय बघा बाजूला, कुणाचा विचारातून पुढे जावं असं वाटत नाही. पण निदान विचार नसलं तरी प्रेम आहे ते तरी सांभाळूया. पण तेवढं सांभाळलं काय हरकत आहे. आणि म्हणून जगन्नाथ हा जगन्नाथाचा रथ ते बरं आहे. तुम्हाला कळलं त्याच्या मागे वी आर एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन. ते दॅट वुमन हॅज स्पोकन जस्ट त्या म्हणाला मी तुमच्या यशाच्या मागे त्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला सर्व या निमित्तानं उदंड आयुष्य मिळो, सगळ्यात महत्वाचं उत्तम आरोग्य मिळो आणि दीर्घायुष्य मिळो असे सदोतीत धावताना दिसले पाहिजे. जगन्नाथराव सावकाश आणि सगळ्यात मस्त म्हणजे पूर्वी असं व्हायचं वेल्ड्रेस मॅन इन कंट्री. सध्या वेल्ड्रेस भरपूर आहेत पण हे निदान वेल्ड्रेस आमच्या बिल्डिंगमध्ये काय जातं सोसायटीत वेल्ड्रेस मॅन इन सोसायटी. आणि कायम उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, मोठा आवडणारा मराठी माणूस मला बाबासाहेबांनंतर यांची आठवण कायमची त्याला मनाची शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य मिळो, आरोग्य मिळो अशी शुभेच्छा आपली थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सावंत साहेब. आपले मनोगत, आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा आपण इथे दिल्यात. यानंतर गुड इवनिंग, नमस्ते. I welcome each and every one of you, dignitaries on the dais, in the audience. First and foremost, today, on behalf of our birthday boy, our PI, and the PI, Sham Jagannath, our district governor and Firoz our first assistant governor, Pawan Agarwal ji, second vice assistant governor, Hussain Khagadiari ji, second vice assistant governor elect, Cyrus Surti ji, dignitaries on the dais, in the audience. I welcome each and every one of you. I would like to say, गली गली में शोर है, गुलशन गुलशन महका है, आप सभी के आने से सारा आलम बहका है, आप सभी के आने से सारा आलम बहका है. I would like to now invite, it's my proud privilege to invite Dr. माननीय कृपाशंकर सिंह जी. माजी गृह मंत्री कृपाशंकर सिंह साहब अपने शब्द हमारे सामने रखने वाले. खरोखर आजचा दिवस
म्हणजे डॉक्टर जगन्नाथराव हेगडेंची आज सकाळी किती वाजता जन्म झाला माहिती नाही, पण चेहऱ्यावर बघून दिसतात की आत्ताच 1 तासापूर्वी जन्मलेले. आणि 38 इयर्स ओल्ड. तुमच्याबद्दल किती सांगावा, पण या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित आहेत माजी केंद्रीय मंत्री, माझे मित्र खासदार अरविंद सावंतजी, तसेच माझी छोटी बहीण विधान परिषद सदस्यांनी, भाजपा महाराष्ट्राच्या महिला आघाडीचे प्रमुख आणि उपस्थित लायन्स परिवार, उपस्थित इथे आमच्या सुरेखा बहिणी, आमच्या डॉक्टर राहुल, अभिजित, श्वेता, कोणाकोणाचं नाव घ्यायचं आणि अनिल गलगेचं नाव घेतलं म्हणजे सगळे गुण झाला. अरविंदजी, मी सुरुवाती मराठीत बोललो, आता हिंदीमध्ये थोडा बहिणीचा आदर केला पाहिजे. हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी. आईने मला जन्म दिला आणि मावशीकडे सगळे मिळत असताना मराठीमध्ये म्हणा एक आई म्हणून मावशी जगो, पण कोणी म्हणून आहे आई जगली पाहिजे, मावशी जगलीच पाहिजे, आणि त्याची काळजी हम लोग घेणारच. वैसे देखा जाए तो आज का सबसे छोटा नन्हा मुन्ना प्यारा बच्चा, जिसके बारे में कह रहा था कि सुबह जन्म हुआ, कि रात को 12 बजे के बाद जन्म हुआ, कि अभी जन्म हुआ, सचमुच आपके देखने के बाद, आपसे मिलने के बाद जो भी मिलता है उसको आपसे एनर्जी मिलती है, आपसे ताकत मिलती है. और आपसे, जैसे अरविंद सावंत जी ने कहा कि अगर हंसता हुआ दुरानी चेहरा जो गाना है, अगर जिसने लिखा होगा डॉक्टर जगन्नाथ हेगड़े के देखने के बाद लिखा होगा कि हंसता हुआ दुरानी चेहरा. और सुरेखा भाभी कभी ऐसे कार्यक्रम में बदल में नहीं आते, लेकिन उनका जो मैं गृह मंत्रालय में था तो मैं एक सर्टिफिकेट दे सकता हूँ कि डॉक्टर साहब के जीवन में एक ही महिला है जो पूरी साथ में थी, हैं और रहेंगी, वो मेरी सुरेखा भाभी है.